नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरात SGGS कॉलेज या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थी विज्ञान मंथन 2024-25 राज्यस्तरीय परीक्षा शिबिर महाराष्ट्र या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण चर्चा करतो। सर, विज्ञान मंथन या परीक्षेचा अर्थ सांगा पहिल्यांदा। विद्यार्थी विज्ञान मंथन ही राष्ट्रीय स्तरावरची प्रज्ञाशोध मुला 6वी ते 11वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते आणि दरवर्षी याचं जुलैमध्ये अनाउन्समेंट होते आणि जुलैनंतर आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन कॅम्पेनिंग करतो। ही परीक्षा जी आहे भारतीय विज्ञानावरती आधारित आहेत। याच्यामध्ये आधुनिक भारतीय विज्ञान आणि प्राचीन भारतीय विज्ञान याचा मुलांना कळावं आणि मुलांमध्ये स्वत्वाची भावना जागृत व्हावी यासाठी आम्ही विज्ञान भारतीतर्फे विद्यार्थी विज्ञान मंथन, जी की नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम आणि NCERT यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही राष्ट्रीय स्तरावरती घेतो। आणि या परीक्षेसाठी आपल्या 14 जिल्ह्यातून 11 जिल्ह्यातून मराठवाडा आणि खानदेश ह्याच्यामधून यावर्षी 3200 मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि 145 शाळा याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। स्टेट आणि CBSE। मी अमोल कुंबलकर, विज्ञान भारतीतर्फे जी राष्ट्रीय स्तरावरती विज्ञान विषयाची सर्वात मोठी जी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते, विद्यार्थी विज्ञान मंथन, या परीक्षेसाठी मी स्टेट कोऑर्डिनेटर प्रांत समन्वयक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे। जे आपण या परीक्षेबद्दल सिरपा सरांनी जे सांगितले आहे त्यानुसार या परीक्षेचे मुख्य 3 भाग आहेत। या 3 भागापैकी पहिली जी फेरी आहे ती विद्यार्थ्यांना ओपन बुक टेस्टच्या माध्यमातून ॲप बेस परीक्षा आहे। आपलं एक याच्यासाठी आपण डिजिटल माध्यमाचा पुरस्कार करून याच्यासाठी आपण एक ॲप बनवलेला आहे। त्या ॲपच्या आधारावरती आधाराने विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेचं सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे सर सांगायचं तर ही परीक्षा विद्यार्थी कुठूनही देऊ शकतो। याला कोणत्याही परीक्षा केंद्राची आवश्यकता नाही आहे, परीक्षा शाळेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे। दिलेली जी परीक्षेची वेळ असते, यावर्षी आपल्याकडे 2 तारीख दिलेल्या होत्या विद्यार्थ्यांसाठी, 23 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर। यापैकी कोणतीही जी विद्यार्थ्याची सोयीची तारीख असेल त्या तारखेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून सकाळी 10 वाजतापासून ते संध्याकाळी 5:59 आतमध्ये कधीही लॉग इन करायचे त्याच्या डॅशबोर्डवरती आणि तिथून त्याचं जे ॲप आहे त्या ॲपमधून सतत 90 मिनिटासाठी ती पूर्ण परीक्षेचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये ही परीक्षा द्यायची आहे। आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना 100 गुण विचारले जातात प्रश्न, त्यासाठी 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्न असतात आणि त्याचे 2 भाग असतात। एक भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिकांची जीवनगाथा, याच्यावरती 40 मार्क असतात। या 40 मार्काची या परीक्षेचं सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे, या 40 मार्कापैकी 20 मार्क मिळवणं हे बंधनकारक आहे। विद्यार्थी कितीही हुशार बुद्धिमान नसेल, काही असेल, पण जर त्यांनी प्रथम भागाचं अध्ययन केलेलं नसेल, ज्याच्यासाठी आपल्या भारतातील नामांकित वैज्ञानिकांनी तयार केलेलं जे पुस्तिका आहे ही विद्यार्थ्यांना निःशुल्क दिली जाते PDF स्वरूपामध्ये आणि त्याचं त्यांनी विस्तृत वाचन करून अध्ययन करण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यातील 20 गुण मिळवणे आवश्यक आहे। आणि मग त्याच्यातून मग त्यांचं पुढच्या राऊंडसाठी सिलेक्शन होतं, त्यांचं मूल्यांकन होतं आणि मग त्यांच्या गुणानुक्रमांकानुसार त्यांचं पुढे दुसरी जी पात्रता फेरी असते त्यासाठी त्याची निवड केली जाते। अशा निवडीनंतर जी प्राथमिक परीक्षा झाली तिचं 14 नोव्हेंबरला याचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि प्रत्येक वर्गातील 6वी 7वी ते 11वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत अशा 6 तुकड्यातील प्रथम क्रमांक ज्यांनी गुणानुक्रमांक मिळवला असे 20 विद्यार्थी जे असतात त्यांचं मेरिट रँक 20 पर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी बोलवतो आणि ही कार्यशाळा आपण राज्यामध्ये आपले जे 4 विभाग आहेत 4 विभागात ही विभागली जाते आणि आपला देवगिरी प्रांत म्हणून जो विभाग आलेला आहे यासाठी आपण आता हे श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचं जे प्रांगण आणि यांची जी संस्था आहे या संस्थेने हा प्रोग्राम इथे त्यांच्याकडे घेण्याचं निश्चित केलं आणि मान्य केलं आणि त्यांच्या प्रांगणामध्ये आणि त्यांच्या लॅब्समध्ये इन्स्टिट्यूटमध्ये हा पूर्ण प्रोग्राम आता राज्यस्तरीय मेळावा म्हणून आज आपण इथे घेत आहोत। आणि या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये आपल्या 14 जिल्ह्यातील 124 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि हे 124 विद्यार्थी त्यांचे पालक हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। पालकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आहेत। विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये दुसरी परीक्षा जी आहे ही विद्यार्थ्यांची बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्यांची चाचणी घेण्यासारखा एक विषय आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं लेखी परीक्षण तर केलंच जातं, मूल्यांकन केलं जातं, पण सोबतच त्यांचं प्रात्यक्षिक कौशल्य जे आहे ते तपासण्यासाठी त्यांचे सर्व भौतिक विषय शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणितशास्त्र यांचे प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते आणि
आणि त्या परीक्षेच्या सोबतच विद्यार्थ्यांना आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आणि IKS भारतीय ज्ञान संहिता याच्याविषयी सुद्धा वेगळे प्रश्न विचारून त्यांची परीक्षेचं मूल्यांकन केलं जातं. साधारणपणे एक 4.5 ते 5 तास पूर्णपणे अविरतपणे चालणारी ही एक देशातील खूप विशिष्टपूर्ण अशी परीक्षा आहे. त्यासोबतच या परीक्षेमध्ये आपल्या जो सगळ्यात अजून एक महत्त्वाचा भाग असतो की मुलांचं दिवसभर अशा तंत्रज्ञान क्षेत्रातील वैज्ञानिकांसोबत सहवास होतो, त्यांचं मार्गदर्शन लाभतं. त्यानंतर विज्ञानांचं वैज्ञानिकांसोबत एक सहवास असतो ज्याला आपण स्टुडंट सायंटिस्ट एंगेजमेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रतिथयश वैज्ञानिक, संस्थेचे डायरेक्टर्स आणि संचालक आणि तज्ज्ञ व्यक्तींचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क शाळेच्या स्तरापासूनच मिळतो आणि विद्यार्थ्यांना एक नवचेतना आणि नवस्फुरणा निर्माण होते, जेणेकरून ते आपल्या देशातील भावी वैज्ञानिक निर्मितीकडे ते वाटचाल करू शकतील. आणि अंततोगत्वा संध्याकाळी त्यांचं आपण याच दिवशी या परीक्षेचं मूल्यांकनाचं निकाल जाहीर करतो आणि गुणानुक्रमांकाने त्यांचं 20 विद्यार्थ्यातून पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक डिक्लेअर करतो, ज्यांना रोख रक्कम 5,000, 3,000, 2,000 रुपये, त्यांच्यासोबत त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मान्यवरांचे आशीर्वाद अशा पद्धतीने हे सर्व मिळतात. उर्वरित विद्यार्थ्यांना सुद्धा मान्यवरांचे आशीर्वाद या पद्धतीतून मिळतात आणि ज्याच्या साहाय्याने ते विद्यार्थी पुढे त्यांचं वाटचाल करू शकतील. आणि हा सगळा सेशन झाल्यानंतर याच्यातील गुणानुक्रमांकाने 2 विद्यार्थी जे असतात त्यांना आपण राष्ट्र स्तरावरची जी परीक्षा होते जी 2 दिवसाची असते त्यासाठी आपण याच्यातून नॉमिनेट करतो. अतिशय चांगली माहिती दिला सर. परंतु माझा दुसरा एक प्रश्न असा होता या ठिकाणी सर तुम्हाला की हे मुलं या परीक्षा देण्यासाठी जे फॉर्म भरतात त्याची तारीख कधी होती आणि केव्हा आता येणारी जी तारीख आहे ती मार्चमध्ये येणार आहे. आमची वेबसाईट आहे www.vvm.org.in. या वेबसाईटवरती ही माहिती आपल्याला मिळू शकते. दरवर्षी मार्चमध्ये हे अनाऊन्स होतं. हे झालं सर. आता जे सुशिक्षित ज्यांचे पालक आहेत त्यांच्यासाठी झालं, जे मुलाकडे व्यवस्थित लक्ष देतात. परंतु आपला महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळं जास्त वाढी तांड्यावर जे जिल्हा परिषद शाळा असतील किंवा छोट्या शाळा असतील, जे 10वी 12वीपर्यंत शाळा असतात आणि त्यांचे पालक हे शेतात काम करतात आणि त्यांनी हे नेट वगैरे यांचं त्यांना काही माहिती नसतं, तर त्यांना तुम्ही काय सांगणार की ते विद्यार्थी जेणेकरून या परीक्षेत यावी? नाही, ही परीक्षा आम्ही मूळतः 14 भारतीय भाषांमध्ये घेतो, त्यामुळे भाषा हा याच्यामध्ये पुढे अडथळा येत नाही मुलांसाठी. याच्यामध्ये बायलँग्वेज परीक्षा असते आणि याच्यामध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू अशा ज्या आपल्या मुख्य महाराष्ट्रात ज्या भाषा वापरल्या त्या भाषेमध्ये सुद्धा ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे जिल्हा परिषदच्या विद्यार्थी असेल, नगरपालिकेतले विद्यार्थी असेल, तळागाळातले सगळे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि ह्या परीक्षेला ते सहभागी होऊ शकतात. या ठिकाणी खूप अतिशय सरांनी चांगली माहिती दिली आहे. काय पुढचा प्रश्न आहे? या परीक्षेच्या नंतर नॅशनल लेवल कॅम्पमध्ये जे मुलं पात्र ठरतात आणि तिथे जे मुलं जे टॉप 90 मुलं जे टॉप स्कोर करतील अशा विद्यार्थ्यांसाठी DRDO, इस्रो आणि ज्या काही आपल्या राष्ट्रीय संस्था आहेत त्या राष्ट्रीय संस्थांमध्ये 2 आठवड्याचं प्रशिक्षण इंटर्नशिप दिलं जाते. तिथल्या वैज्ञानिकांसोबत थेट या मुलांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. ही सगळ्यात मोठी याच्यामध्ये याला सृजन इंटर्नशिप म्हणतो आम्ही. सृजन इंटर्नशिप आणि भास्करा स्कॉलरशिपमध्ये या विद्यार्थ्यांना जे राष्ट्रीय स्तरावरती जे 90 मुलं पहिले येतील या मुलांना भास्करा स्कॉलरशिपमधून 2,000 रुपये प्रति महिना भास्करा स्कॉलरशिप आणि सृजन इंटर्नशिपमध्ये ह्याच मुलांना ज्या भारतीय राष्ट्रीय संस्था आहेत इस्रो, DRDO, बार्क असेल त्या राष्ट्रीय संस्थेमध्ये 2 आठवड्याचं प्रत्यक्ष तिथे जाऊन त्या निवासी आणि त्या वैज्ञानिकांसोबत काम करण्याची संधी मिळते. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न असा होता की या परीक्षेची फी किती असते? त्यानंतर या ठिकाणी विविध दुसऱ्या जे परीक्षा असतात त्यांना काय वेगळा खर्च येतो या परीक्षेतून हे असते? सर, या परीक्षेसाठी आपल्याला जो फीस जी आहे ही सशुल्क परीक्षा आहे, पण या परीक्षेचं केवळ मूल्य जे आहे प्राथमिक स्तरावरती नोंदणीचं ते 200 रुपये आहे प्रति विद्यार्थी आणि हे एक वेळेसच द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्याही फेरीमध्ये जर विद्यार्थ्याचं निवड जर झाली, जशी आजच्या कार्यक्रमासाठी निवड झालेली आहे किंवा राष्ट्रीय स्तरावर जातात, त्यांना कोणत्याही पद्धतीचं शुल्क जमा करायचं नाही आहे. फक्त ज्यावेळेस वरच्या विद्यार्थी ज्यावेळेस नाही का जिल्हा स्तरावरती असेल, राज्य स्तरावरती निवड होते आणि त्या ठिकाणी जे शिबिर असेल किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा जो खर्च आहे तो विद्यार्थी आणि पालकांना करावा लागतो. बाकी या आज जसं तुम्ही आता पाहताय की या सगळ्या दिवसभराचं जो सत्र आहे या सगळ्या ठिकाणची जी कॅम्पसमध्ये एकदा आल्यानंतरची पूर्ण सोय जी असेल ही आपली संस्था जी आहे ही करत असते. विद्यार्थ्यांचं आल्यानंतर रिफ्रेशमेंट करणे, ब्रेकफास्ट देणे, चहा देणे,
पाणी, त्याच्यानंतर त्यांना लंच, स्नॅक्स आणि परत नाही का फूड पॅकेट, अशी सगळी जी सोय आहे ही आपण इन्स्टिट्यूटतर्फे करतो. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीचं आपण शुल्क घेत नाही. आणि सोबतच विद्यार्थ्यासोबत एक पालक सुद्धा आपण इथे त्यांना बोलवतो, त्यांच्यासाठी सुद्धा सर्व व्यवस्था केली जाते. आणि ही सर्व व्यवस्था आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो. हे सर्व काम जे आहे किंवा ही सगळी व्यवस्था जी आहे श्री गुरु सिंग विद्यालयातर्फे त्यांचे जे संचालक आहेत यांनी याला सगळं मान्यता दिली. आणि या सगळ्याचा जो आर्थिक भार आहे हा संस्थेने उभा केलेला आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो, ही सर्व जी संस्था जी आपण विज्ञान भारती म्हणून जे कार्य करतो हे सगळं समाज सेवा भावाने केलं जातं. आणि हे यासाठी हा विषय असल्यामुळे ही सुरुवातीचं एक प्राथमिक सशुल्कता आहे. अन्यथा बाकी सर्व भाग जे आहे ते समाजातील दाते मंडळी याच्यामध्ये हिरोरीने भाग घेऊन त्याला सगळं सढळ हाताने मदत करतात.